बघितल्यानंतर मी अबू सलेमला ज्यावेळेला आणलं तेव्हा मी पाहिलं, मी शॉक झालो की अबू सलेमचं पिक्चर आपण यापूर्वी बघितलं असेल, एवढी दाढी, डोक्यावर टोपी, एवढंच बघत होतो. दाऊद इब्राहिम म्हटलं म्हणजे आपल्याला काय दिसतं, क्रिकेटची कॉमेंट्री मॅच बघताना गॉगल छोटा राजन आणि तो असं बघतायत अशा रीतीने त्या खरा दाऊद कसा दिसतोय कोणीच पाहिलं नाही आणि कोणी पिक्चर तुम्हालाही माहिती नाही. दाऊद म्हणला म्हणजे तुम्ही तो फोटो टाकता. आता हे असताना मी चाट पडलो की हा स्मार्ट पोरगा म्हणून ही पोरगी त्याच्या प्रेमात पडलेली दिसते. मग मी त्याला म्हटलं, क्यों बाबू कैसा हो, क्या पिताजी क्या करते. तर मगरुरीचं प्रत्येक गुन्हेगाराचा इगो ऑडो हा असतोच. आता मला हिस्ट्री वाचण्याची सवय आहे. मी आमच्या लोकांकडनं हिस्ट्री घेतो की हा गुन्हेगाराची पार्श्वभूमी काय. आता हे घेतल्यानंतर माझ्या हे लक्षात आलं की हा याचा बाप वकील होता उत्तर प्रदेशमध्ये. हा धागा पकडला मी आणि मी त्याला म्हटलं, अभ्या. आता अभ्या का म्हणण्याचा उद्देश असा आहे नाही, ह्युमिलेट नाही की मी तुझा बाप आहे, तू तू असं आहे. गुन्हेगाराशी बोलताना गुन्हेगाराला मी घाबरतोय हे जर तुम्ही दाखवलं, म्हणजे मी काही त्याचा फार शूरवीर आहे ना असं काही नाहीये, पण तुमच्या तोंडात जी वाप आहे ना ती जिभेने कसं कंट्रोल मॉड्युलेट करता येतं हे महत्वाचं असतं. म्हणलं, अभ्या तेरे पिताजी तो वकील थे, तू क्या साहेब धंदे में पड़ गया. म्हणलं मग काही दिवसांनी हे बोलणं असं करत असताना मी एक प्रश्न त्याला टाकला, अभ्या एक बात सच में बताओ. दोस्ती आमची झाली आता, मी बोलतो दोस्ती झाली. अभ्या सच में बताओ, क्या इसने सचमुच तुझसे शादी की क्या. तो असे डोळे केले त्याने, बारीक डोळे आहेत, फार मोठे डोळे नाही आहेत, माझे त्यापेक्षा मोठे डोळे असतात. त्यांना अभ्या सचमुच बता, क्या शादी की क्या. तर आम्ही म्हणतो की आपको निकालनामा दिखा दूं क्या. नहीं यार नहीं, सवाल करने का एक कारण था. बोले क्या कारण है. मतलब कल मैंने बिग बॉस देखा यार, और बिग बॉस में उस लड़की को मैंने देखा और किसी के साथ तो इश्क लड़ा रही थी. उन्हें आपने देखा. मतलब हाँ, तुम्हाला माहिती आहे ना मी नावं घेत नाही कोणाची. इश्क लड़ा रही थी. तो बोले कल देखो वापस. बोले म्हटलं शर्म मला, कल देखो. आता अशी स्टोरी म्हणतात, मला माहित नाही की बिग बॉस इथे त्याचं शूटिंग होतं, ते फार लोणावळ्याला बंद, कोणाला ऍक्सेस नाही, कोणी जाऊ शकत नाही, ट्रान्समिट करू शकत नाही. आणि दुसऱ्या दिवशी राजीवजी यू विल सरप्राईज की काही नाही, ती मुलगी अंतर ठेवून त्या मालापासून ज्याच्यावर लगट चालली होती त्याच्यावर अंतर ठेवून होती. हे घडलंय, मी बघितलंय. आता हे घडल्यानंतर ही आमची दोस्ती वाढली. क्या अभ्या कैसा लगता है, तू बॉडी फिडी तूने कैसे अच्छी बनाई रे, क्या प्रोटीन भी लेता. नहीं साहब, प्रोटीन कोण जेल में देता है असं. आता हे झाल्यानंतर प्रोटीन बी देतात, मी आर्ग्युमेंटला उभं राहिलो. आता कोणाचंही मी जर तुमच्याशी नेहमी गोड बोलत असता तर तुम्हाला वाटेल उज्ज्वल निकम आपले मित्र आहेत, फार चांगलं सांगतात, गोड बोलतात, साहजिक इम्प्रेशन होतं. हे इम्प्रेशन त्याच्या डोक्यामध्ये मनामध्ये क्रिएट झालं होतं. मी त्याला म्हटलं आणि आर्ग्युमेंटला त्याच्या विरुद्ध सुद्धा म्हटलं, ही इज अ मर्चंट ऑफ डेथ. म्हटलं हा मृत्यूचा व्यापारी आहे, याने असा मर्डर केला, याची ही हिस्ट्री ती हिस्ट्री. त्याला इंग्लिश समजतं. आम्ही हळूच मागे बघितलं, आर्ग्युमेंट अर्धा पाऊण तास. लाल चेहरा त्याचा, डोळे असे ते छोटे पिटुकले डोळे मोठे करून बघत होता. हे सर्व बघितल्यानंतर पण मी त्याला एक नेहमी सांगत असते, अभ्या ये देख मैं तुझे सजा करवा के रहूंगा, ये बात ध्यान में रख. त्याला नाही तर मी गंमतच फेकतोय. आता हे बोलत असताना मी मध्ये एक परत टाकायचो, मैं तुझे सजा तो करूंगा, तूने जो गंदा काम किया ना उसको तो सजा दो होगी. तूने प्रदीप जैन को मार डाला यार, बेचारे को क्यों मारा यार, वो इतना डर गया था, तेरे को जगह दे रहा था. उस दिन उसकी बीबी के साथ खाना खा रहा था. त्याच्या दोन मुली, एक लंडनला एक कुठेतरी अमेरिकेत, त्याची बायको एकटी जाते इथे. त्या बिचाऱ्यांना फार बरं वाटलं. आता मग हे बोलल्यानंतर हे सगळं आर्ग्युमेंट करत असताना त्याचा चेहरा लाल झाला. मग सगळं आर्ग्युमेंट झालं. मी त्याला विचारलं, केव्हा बया मेरी दलील कैसी लगी. बोलला नाही, तू मान फिरून घेतलं. म्हणजे चिडलाय पोरगा. ही झालेली घटना. आणि पुढच्या वेळेला तुम्हाला ते प्रूफही मी दाखवेन. मग म्हटलं देखा बया, मेरा वो फर्स्ट था, मैंने तो किया. त्याला लाइफ इम्प्रिजनमेंट आजीवन कारावास शिक्षा झाली जन्मठेपेची. मैंने फर्ज किया. पण एक बात बोलता, अभी तू जेल में अच्छे रहे,
मेरा पूरा ध्यान तेरे पर रहेगा, मैं पूछूंगा बाकी के लोगों को तू कैसे कर रहा है, क्या कर रहा है. एक शारीरिक कसरत जो बॉडी बिल्डिंग बनाया ना तूने, वो छोड़ना नाही, डेली एक्सरसाइज करते रहो. हा शहाणपणा मी त्याला शिकवत होतो. तो असा बघायचा माझ्याकडे काही बोलला नाही. ही डिड नॉट रिप्लाय. तुम्हाला सरप्राईज विल सरप्राईज. काही वर्ष म्हणजे आता 2 वर्ष झाले या घटनेला. त्यावेळेला माझी तब्येत आजारी होतो मी. कोविडच्या अगोदरची गोष्ट आहे. मी 8-10 दिवस कोर्टात आलो नाही. आता कोर्टात मी आलो नाही तर ते कोर्टात मी ऍप्लिकेशन पाठवलं की आय एम नॉट कीपिंग वेल सिक सिन्स लास्ट डेट. आता मी ह्या मुंबईच्या कोर्टात एका आरोपीच्या विरुद्ध आणखी केस चालवत होतो. तो आरोपी खूप हुशार, वकिलापेक्षा हुशार. तो पूर्वी एजन्सीचं काम करायचा, म्हणजे आमच्या सेंट्रल एजन्सीचं काम करायचं, नंतर तो मर्डर करायला लागला असं त्याचा रेकॉर्ड दाखवतो. तो पांढरा शर्ट, पॅन्ट बिंट घालून तो स्वतः क्रॉस करतो साक्षीदारांना. खरोखर हुशार. म्हणजे मी त्याच्यासारखा बुद्धिमान पोरगा बघितला नाही तो आरोपीला. आता हा आरोपी जर म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झामला बसला तर हा IAS पोरगा झाला असता. इतका हुशार आहे तो मुलगा. पण गुन्हेगारीकडे वळला आणि गुन्हेगारीकडे वळल्यानंतर सापडला. शेवटी गुन्हा केला तर सापडतो. त्याच्याबरोबर त्याने हे अबू सलेमचं नंतर पत्र आणलं. आता अबू सलेमने काय लिहिलं की साहब आप जैसे इंसान नहीं, आप अच्छे हो, आप बीमार गिर गए, मुझे बहुत बुरा लगा कि आप अच्छे वकील हो, ये करो, और इतनू सा भी आपका कुछ काम होगा तो मुझे बोल दीजिए साहब. म्हणजे कोणाचं काही करायचं असेल तर मला सांगा, असं इनडायरेक्ट ऑफर. हा बदल जो आहे ना आमूलाग्र, हा कशामुळे होतो? याला आमूलाग्र म्हणजे तुम्ही मला मगाशी म्हणाला की उज्ज्वल निकम नेहमी कायद्याची भाषा बोलतात. नाही, मी कायद्याबरोबर काळजाची देखील भाषा बोलतो. आणि ही काळजाची भाषा प्रत्येकाबरोबर